बघा ही पहिली एसटी मला दिसलेली आहे, म्हणजे एसटी प्रॉपर चालू झालेली आहे आता. तर ही बघा केवढी गर्दी आहे भूमकर चौकात. एक वीक झालं गाडीची सर्व्हिस केली आणि गाडीची हालत बघा. तर चला आता ग्रँड 18 निऑस 0 to 100 टेस्ट करू. खूपच मोठी लाईन लागली टोलला आज. असं काही आमचं सामान आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी चाललेलो आहे गणपतीसाठी आपल्या घरी म्हणजे साताऱ्याला. तर साताऱ्याला जाताना आज आपल्याला हायवेवरती कशी गर्दी भेटते मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे. तर बघूया आपल्या रोडची मजा. आणि गणपतीचं आगमन होणार आहे तर त्यासाठी खूप सारी आम्ही तयारी सुद्धा केलेली आहे. मागे बघू शकता किती सामान भरून चाललोय आणि माझी बायकोचं काम चालू आहे. मला पोहोचलो आहे आता हायवेवरती थोडी गर्दी वाटतीये. आणि आता खरं तर गुड आफ्टरनून झालंय, कारण 12:30 वाजून गेलेत ऑलमोस्ट. आणि तर आता पोहोचणार आहे वाकडवरून जाणार आहे सिंहगड कॉलेजला, जे की आंबेगाव मध्ये आहे. तिथे माझ्या कझिनला पिक करायचंय आणि मग आम्ही जाणार थेट सातारा. एसटीचा 2 दिवस झाला संप चालू होता, त्यामुळे खूप लोकांचे हाल झालेले. तर आज तर एसटीचा संप मागे घेतलेला आहे, एसट्या प्रॉपर चालू झाल्यात, पण मला अजून तरी रोडला दिसले नाहीयेत हायवेला. तर बघूया कसं काय होतंय, रोडची मजा. स्टे ट्यून. म्हणजे मी कालच फुल केलेला आणि फुल केल्यानंतर 30 किलोमीटर चाललेली आहे ऑलरेडी. तर सातारा इथून 130 किलोमीटर आहे. तर आपण बघूया आपल्याला किती CNG लागते. काल मी 8.5 पर्यंत CNG भरलेला, चांगला प्रेशर होता, 8.5 kg बसलं. बघा ही पहिली एसटी मला दिसलेली आहे, म्हणजे एसटी प्रॉपर चालू झालेली आहे आता. हायवेवरती बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे. उद्या जास्त गर्दी होऊ शकते. आज आहे गुरुवार आणि उद्या आहे शुक्रवार. तर शुक्रवारी सगळे लोक प्रेफर करतात जायला आणि कोकणासाठी हा रोडच प्रेफर करतात, कारण मुंबई गोवाची हालत तुम्हाला पहिल्यापासून माहितीच आहे काय असते पावसाळ्यामध्ये. तर ही बघा केवढी गर्दी आहे भूमकर चौकात. चाकरमानी चालले गावाला. प्रायव्हेट गाड्या तर फुल जोमात असतील आता. ब्लाबला तुम्ही ब्लाबला ट्राय केली आहे का? ब्लाबला सगळे यूज करतायत आता चांगले, कारण आपल्याला थांबावं लागत नाही जास्त स्टॉपला. थोडे पैसे जास्त घेतात पण आपल्याला सोयी चांगली भेटतात. जायला डायरेक्ट आपण साताऱ्यात वगैरे पोहोचू शकतो. खूप असतात साताऱ्यापासून, सातारा, कोल्हापूर, सांगली. फायनली आम्ही पोहोचलो आहे सिंहगड कॉलेजला. आणि गर्दी बघा, कॉलेजची लाईफ काहीतरी वेगळीच असते. समोर माझ्या बायकोचं कॉलेज आहे, MBAचं COM. बायकोच्या चेहऱ्यावर खुशी बघा कॉलेजला आल्यावर. फायनली आम्ही परत लागलेलो आहे आता हायवेला. आधीच संपला, त्यामध्ये एसटी बंद पडते. निघालो तेव्हा मस्त ऊन पडलेलं, पण आता झालेला आहे पाऊस सुरुवात. आमचा पहिला डायव्हर्जन. इथे थोडा चिखल कमी झाला, नाही तर पहिले इथे रबडी असते, रबडी. चॉकलेट रबडी.
सगळे लोक बघा तसे सामान भरून भरून चालले. ते गर्दी कमी आहे आता सध्या तरी, नाही तर इथे खूप ट्रॅफिक जाम होतं, लांबपर्यंत लाईन लागते. तर आम्ही आता पोहोचतोय खेड शिवापूर जवळ. ब्रिजचं काम चालू आहे. चक्क खेड शिवापूरला गर्दी नाहीये, आहे म्हणजे एवढी नाहीये, लाईन नाही लागली आहे. तर आपण लागूया आता पहिल्या लाईन मध्ये. सीएनजी साठी लाईन, पण आपला सीएनजी हाफ टँकी आहे. तर हायवेवरील आमचा पहिला स्टॉप मॅकडॉनल्ड्स. तर हायवेवरील आमचा पहिला स्टॉप थांबलेला आहे मॅकडीला. भूक लागली कारण सकाळी फक्त नाश्ता केलेला, तर आता काहीतरी खाऊया. एक वीक झालं गाडीची सर्व्हिस केली आणि गाडीची हालत बघा, फुल चिखल. तर पावसात तसंच असतं, तर गाडी आहे तर चालायचंच तेवढं. 10,000ची सर्व्हिसिंग केली आहे मी गाडीची. तुम्हाला पण जो व्लॉग पूर्ण बघायचा असेल तर वरती मी लिंक देईल त्याची. आमचे आता 20 मिनिटं गेले जायला, बघूया किती व्यस्त आहेत. रहना है तेरे दिल में रहना है, बेकरार करके कैसे रहना है. रहना है तेरे दिल में परत रिलीज झालाय थिएटर मध्ये, तर नक्की तुम्ही पण जाऊन या. खूप मस्त मूवी आहे, तुम्ही बघितलंच असेल, पण थिएटर मध्ये बघायची वेगळीच मजा आहे. शिरवळचा ब्रिज क्रॉस केला, नीरा नदीवरचा ब्रिज क्रॉस केला की परत एक डायव्हर्जन आहे. हे वाला आहे आपला नवीन ब्रिजचा, जे आपला नीरा नदीवरचा ब्रिज गेला, जिथून आपली सातारची बाउंड्री स्टार्ट होते, तिथं लगेच पुढे आल्यावर हा ब्रिज बनतोय. इथेही खूप ट्रॅफिक होतं, त्यासाठी हे ब्रिजचं काम चाललंय. तर घेतलेला आहे छोटासा ब्रेक. बायकोचा थोडा ऑफिसचा कॉल चाललाय, तर थांबलो इथे. नजारे बघा, काय मस्त नजारे आहेत. मौसम एवढा मस्त झालाय ना आता, ब्ल्यू स्काय आणि ढग. माझा आवाज येतोय की नाही मला माहित नाही. खूप मस्त वाटतंय. सप्टेंबर चालू झाला ना की असं वातावरण बनायला लागतं. ब्ल्यू स्काय, मस्त ऊन आणि भारी वाटतं ते. आता कास पठारला आता मी जाईल, आता आहे इथे, तर कास पठारला पण जाऊन येईल. त्याचा सीझन तर चालू झालाय, मस्त फुलं पण आलेत. तर बघूया कास पठार कसं वाटतंय. आज माझ्या लास्ट इयरचा सुद्धा व्हिडिओ आहे, तो खूप चांगलाच गेलेला व्ह्यूज त्याच्यावरती. तर यावर्षी पण आपण ट्राय करू मस्त व्हिडिओ काढायचा. आणि हे बघा आलेली आहे लाल पली. ढंके ढकडे ढंके ढकडे ढंके ढकडे.
तर चला आता ग्रँड 18 निऑसचा 0 to 100 टेस्ट करू. तुझसे ना हो पाएगा CNG, तेरे को तो पेट्रोल की जरूरत है. जाय का 100 वर पोहोचले बाबा, कशी तरी पोहोचले 100 वरती. एकदा 80-90च्या पुढे गेल्यावर होतं बरोबर, पण स्टार्टिंगला अशी मरते ना. नवीन ब्रिजचं काम आता ऑलमोस्ट झालं. एक लाईन राहिली आहे आणि आम्ही आता लागतोय खंबाटकी घाटाला. बियॉन्ड दी वॉल जायचं आपल्याला. तर चला स्विच करूया पेट्रोल वरती. तर पॉवर मोड ऑन. Sometimes like all you want to do is run. Hear me out, hear me out. If all the things you never show, there are the things I want to know. Secrets but if you don't wanna tell me now, I guess I'll never know. Losing almost all my energy. It's getting hard to talk to you, and I'm the only one who speaks. It's all the things you never show. नजारे. But if you don't wanna tell me now, I guess I'll never know. Here we go, turning all the wrongs into rights. इसीलिए जिसने किए गणपती अप्पा. आलेला आहे आमचा या हायवेवरील दुसरा टोल, आनेवाडी टोल नाका. विशेष सहकार्य लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. अहो, गृहप्रवेशाची तारीख सगळ्यांना खूपच मोठी लाईन लागली टोलला आज. वा, उलटा करतोय आता हा मागे रिव्हर्स मध्ये. ती फास्टॅग नाही चाललं की असं मागे रिव्हर्स घ्या, रिचार्ज करा आणि बाकीच्यांना मागे काढा. हेड शिवापूर पेक्षा जास्त टाइम तर आज आनेवाडीला लागला. स्ट्रेंज. सातारा राहिले फक्त 15 मिनिटं. हळूहळू गर्दी वाढायला लागली हायवेला आता. तर फायनली आम्ही आलेलो आहे साताऱ्याच्या रस्त्यांवरती.
आता त्या कझिनला ड्रॉप केलं, आता आम्ही चाललोय आमच्या घरी. साताऱ्यात पाऊस पडतोय आणि फॉग तर एवढा मस्त व्ह्यू दिसतात, एवढा मस्त व्ह्यू दिसत आहेत काय बोलू. असं वाटतं आत्ताच फिरायला जाऊ कास रोडला आणि मस्त नजारे एन्जॉय करू. काय वरती फॉग असणार आहे भारी. जय बजरंगबली. तर चला आता पोहोचतो घरी, मग आपण करूया आपला ब्लॉग एंड. बायको तर नुसती काम करते आल्यापासून. इथं माझं अजून लॉग इन नाही झालंय. काम नको करायला. ये कामच काम करते पूर्ण कंटिन्यू कॉल. काय सो ना मैं कुछ गाने सुन सकता ना कुछ. अच्छा है ना. मैं बैठा था सिर्फ गाडी चला रहा था. अच्छा है ना. अतिथी. साताऱ्यामध्ये पण ट्रॅफिक होतं बघा. सातारा कराड सातारा. फायनली आता पोहोचतोय अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी म्हणजेच आमच्या घरी. आणि समोर लागलेला आहे ट्रक. ऍडव्हेंचर आहेत आमच्या इथले रोड एकदम छोटे छोटे. बघ कसला ट्रक लावलाय मस्त. आता गाडी कशी काढू. लागली गाडी खाली. ओ गॉड लागली गाडी खाली. तर आम्ही पोहोचलो आहे घरी. तर भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय. पीस आउट. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब.